हे पुरावे देखील देईन. कारण जर आता उद्याच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जर राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही तर मात्र मी तिथे जाऊन भगवान गडानी तो राजीनामा घ्यावा अशी मागणी करेन. उद्या तुम्ही पुरावे जेव्हा दाखवणार आहात त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात? नाही, मग मी असं ठरवलंय की मुख्यमंत्र्यांना मी भेटलीय, त्यांची जे बाकीचे डिटेल्स आहेत आणि उद्याचा जो खुलासा आहे त्याचे ते बघतीलच किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था करेन. आता मी त्यांची भेट घ्यायला जाणार नाहीये, कारण ते त्यांचं कर्तव्य करण्यात कुठेतरी कमी पडतायत आणि मित्राला वाचवण्यासाठी जनतेचे हाल करतायत, एवढंच मला म्हणावंसं वाटतंय. मॅडम, आपण पाहिलं तर भगवान गडावरती नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे अगोदर गेले होते, त्याच्यानंतर कालच देशमुख कुटुंबीय गेले आहेत. त्यानंतर शास्त्री जे आहेत ते पाठिंबा देतील का देशमुख कुटुंबियांना? कारण त्यांनी बाजू काल सर्व ऐकून घेतलेली आहे, देशमुख कुटुंबियांनी पुरावे सर्व सादर केलेले आहेत. त्यानंतर शास्त्री घेतील का बाजू भगवान शास्त्री? बाजू काल ते म्हणालेत अनेक गोष्टी, माझ्या बोलण्याचा विपर्यास होतोय आणि मी असं म्हटलंच नाहीये वगैरे वगैरे. मला असं वाटतंय की त्यांना आता जे पुरावे याच्या पुढे मी जाऊन देईन त्याच्यावरनं तर त्यांची नक्कीच खात्री पटेल की हे जे झालंय ते अतिशय गंभीर आहे आणि जे धनंजय मुंडेंनी त्यांना तिथे येऊन सांगितलं होतं ते ऍब्सोल्युटली चुकीचं होतं आणि त्याच्यातला खरा जो धनंजय मुंडे काय आहेत, त्यांच्या दहशतीची, त्यांच्या भ्रष्टाचाराची, त्यांच्या पुराव्यांची सगळी मांडणी मी त्यांच्या पुढे करणार आहे. नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आलेला आहे, मी गुन्हेगाराच्या पाठीशी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की जे बोलले ते सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं आणि अतिशय विनम्रतेने मी पुन्हा एकदा त्यांना सांगते की धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराड, कैलाश फड, गोटू गित्ते या सगळ्या माणसांना मोठं केलंय आणि पदोपदी त्यांची पाठराखण केली आहे, पदोपदी त्यांना कारवाईमधनं वाचवलंय आणि म्हणूनच ही दहशत जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झाली. हा त्यातला भाग नंबर 1. भाग नंबर 2 की त्यांच्या शासकीय बंगल्यामध्ये 19 जून रोजी अवादाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं गेलं होतं. याचा अर्थ धनंजय मुंडे हे त्यातला एक भाग देखील आहेत आणि खरं तर मकोकाची मागणी ही नामदेव शास्त्रींनी करायला हवी होती. कारण जर शासकीय बंगल्यामधून ही खंडणी मागितली गेली होती याचा अर्थ ते त्यातला एक हिस्सा देखील आहेत आणि मे बी त्यांनी खून केला नसेल पण हा सगळा त्यातलाच एक भाग आहे आणि मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणून आता तरी भगवान गडानी त्यांचा राजीनामा घ्यावा. मॅडम, उद्या जे तुम्ही पुरावे सादर करणार आहात ते फक्त धनंजय मुंडे यांच्याच संदर्भात आहेत की आणखी कोणाच्या संदर्भात आहेत? ते मला असं वाटतं ते आपण उद्या जाहीर करूया. अतिशय गंभीर अशा स्वरूपाचे आहेत आणि कशी ही आपली पूर्ण यंत्रणा सडलेली आहे, सगळे अधिकारी कसे सडलेले आहेत ते सगळं तुम्हाला उद्याच्या पत्रकार परिषदेत दिसेल. तुम्ही जी मागणी करत आहात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही मागणी आहे, तुम्ही अद्यापही या मागणीवरती ठाम आहात का? अगदी खूप ठाम आहे, कारण मला खात्री आहे की जोपर्यंत यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात काहीही होणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हे जे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे कुठेतरी वाट पाहतायत की माध्यमं कंटाळतील, लोक कंटाळतील, हा लढा बाजूला हळूहळू होईल आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांना आणि या दोघांनाही वाटतंय की धनंजय मुंडे यांना आपण वाचवू शकू, तर तसं आम्ही होऊ देणार नाही. आता शेवटचा एक त्यांनी जो प्रयत्न केला भगवान गडावर जायचा त्यानंतर देखील आपण बघितलं की प्रत्येकाची प्रतिक्रिया किती तीव्र होती. देशमुख कुटुंब त्यांना भेटायला गेलं, वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी अनेक गोष्टी नामदेव शास्त्रींपुढे मांडल्या आणि त्या प्रत्येक त्यांनी पुरावे दिले, FIR दिले की एवढी ही जी माणसं आहेत तर त्यांची मानसिकता तुम्हाला समजून घ्यायची आहे. पण त्यांनी जे कृत्य एक नाही अनेक केली आहेत ती तुम्हाला पाहिजे नाहीयेत. तर अशा सगळ्या त्यांच्या मनातल्या व्यथा त्यांनी मांडल्या. मला नामदेव शास्त्रींना हेच विचारावंसं वाटतं की तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदय अंतःकरणातले भाव कळले, तसे अंतःकरणातले भाव यांच्या पण कळले असते तर खूप बरं झालं असतं. म्हणून मी असं ठरवलंय की आता एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि त्याचे पेपर्स घेऊन मी स्वतः आता भगवान गडावर जाणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाहीये का, तर धनंजय मुंडे फार जवळचे आणि जुने मित्र आहेत म्हणून
आणि अजित पवारांनी देखील राजीनामा घेतला नाहीये. ते जवळचे मित्र आहेत म्हणून आता मला असं वाटतं की अंतःकरण बघितलं, डोळे बघितलेत, आता पुरावे बघा आणि आता तरी त्यांचा राजीनामा घ्या आणि तो खरं तर भगवानगडाहून खरंच घेतला गेला पुरावे पाहून, तर मी म्हणेन की खरंच भगवानगडांनी आज पूर्ण बीडचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची एक दिशा देण्याचं काम तिथून जर घडलं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तर अतिशय बरं होईल. मॅडम, तुम्ही उल्लेख केला की तुम्ही स्वतः ते सर्व पुरावे घेऊन भगवानगडावरती जाणार आहात, तर ते कधी जाणार आहात भगवानगडावरती सर्व पुरावे घेऊन? मी बहुतेक गुरुवारी किंवा शुक्रवारी बीडला जाऊन भगवानगडावर जाणार आहे. खरं तर कधीपासून माझ्या मनात होतं तिथे जाऊन एकदा नमस्कार करायचा, पण मला असं वाटतं की आता मी नमस्कार देखील करेन आणि नामदेव शास्त्रींना हे पुरावे देखील देईन. कारण जर आता उद्याच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जर राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही तर मात्र मी तिथे जाऊन भगवानगडांनी तो राजीनामा घ्यावा अशी मागणी करेन. उद्या तुम्ही पुरावे जेव्हा दाखवणार आहात त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात? नाही, मग मी असं ठरवलंय की मुख्यमंत्र्यांना मी भेटलीय, त्यांची जे बाकीचे डिटेल्स आहेत आणि उद्याचा जो खुलासा आहे त्याचे ते बघतीलच किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था करेन. आता मी त्यांची भेट घ्यायला जाणार नाहीये, कारण ते त्यांचं कर्तव्य करण्यात कुठेतरी कमी पडतायत आणि मित्राला वाचवण्यासाठी जनतेचे हाल करतायत, एवढंच मला म्हणावंसं वाटतंय. मॅडम, आपण पाहिलं तर भगवानगडावरती नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे अगोदर गेले होते. त्याच्यानंतर कालच देशमुख कुटुंबीय गेले आहेत. त्यानंतर शास्त्री जे आहेत ते पाठिंबा देतील का देशमुख कुटुंबियांना? कारण त्यांनी बाजू काल सर्व ऐकून घेतलेली आहे. देशमुख कुटुंबियांनी पुरावे सर्व